12वी चॅप्टर 4 भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया. प्रस्तावना. गेल्या वर्षी तुम्ही समाज बदल ही संकल्पना, तिची वैशिष्ट्ये आणि तो बदल घडवून आणणारे घटक या गोष्टी समजून घेतल्यात. तो सांख्यिकीय, नैसर्गिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकांचा प्रभाव सामाजिक बदलासाठी कसा कारणीभूत होतो हे तुम्हाला आठवत असेल. भूतकाळामध्ये आणि वर्तमानात भारतात समाज बदल घडवून आणण्यास जबाबदार असणाऱ्या प्रक्रियांची चर्चा करत असताना या घटकांची पार्श्वभूमी आपल्याला ध्यानात घ्यायला हवी. कृती 1. कोणतीही 4 शहरे निवडून तेथील औद्योगिक वाढीच्या संदर्भात प्रकाशित झालेली माहिती आणि आकडेवारी मिळवा. वर्गामध्ये तुम्हाला मिळालेली माहिती आणि आकडेवारी याचे सादरीकरण करा व त्यावर चर्चा करा. 4.1 औद्योगिकरण. जेव्हा आपण औद्योगिकरणाचा उल्लेख समाज बदलाची एक प्रक्रिया म्हणून करतो तेव्हा 17व्या आणि 18व्या शतकाच्या युरोपमध्ये झालेली औद्योगिक क्रांती आठवते. औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान मोठ्या यंत्राद्वारे उत्पादन प्रक्रियेत वाढ झाली. त्यामुळे एका बाजूस संघ पद्धतीचा ऱ्हास झाला, दुसऱ्या बाजूस कारखान्यांच्या संख्येत वाढ झाली आणि त्यांचा विस्तार झाला. या प्रक्रियेची साखळी युरोपमधून जगातील इतर प्रदेशांमध्ये पोचली. औद्योगिकरणाची व्याख्या. बी. कुप्पुस्वामी यांच्या मते औद्योगिकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे उत्पादन तसेच उत्पादित वस्तूंची वाहतूक वेगवान रीतीने करण्यासाठी संपर्काची पद्धत सुधारण्याची, वीज व वाफ यासारख्या अजैविक शक्तींचा वापर करणे. फेअरचाइल्ड यांच्या मते औद्योगिकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यात उपयोजित विज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञानाची प्रगती, त्याद्वारे यांत्रिक शक्तींच्या बळावर मोठ्या प्रमाणावर होणारे वस्तूंचे उत्पादन, यंत्रे आणि वस्तू या दोन्हींसाठी मोठ्या बाजारपेठा या गोष्टींचा समावेश आहे. औद्योगिकरण ही एक समाज आणि अर्थव्यवस्था यामधील बदलाची प्रक्रिया आहे, ज्याद्वारे औद्योगिकरणापूर्वीच्या मानवी समाजाचे रूपांतर औद्योगिक समाजामध्ये होते. औद्योगिकरणाची वैशिष्ट्ये. 1. औद्योगिक वाढ. औद्योगिकरणाचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. औद्योगिकरणामध्ये कारखाने आणि उद्योग यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होते. इयत्ता 11वीमध्ये तुम्ही इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचा सरंजामशाही आणि संघ पद्धती यावर झालेला परिणाम या गोष्टींबद्दल माहिती घेतली होती, हे तुम्हाला आठवत असेल. हस्तकौशल्याच्या आधारे वस्तूंचे उत्पादन करणारी घरगुती उत्पादन पद्धती बदलून यांत्रिक उत्पादनाची पद्धत अस्तित्वात येणे ही औद्योगिक क्रांतीची आवश्यकता आहे. 2. यांत्रिकीकरण. उद्योगांमध्ये झालेल्या वाढीमुळे कामाच्या ठिकाणी यंत्राचा उपयोग अधिकाधिक प्रमाणात होऊ लागला, म्हणजेच कामाच्या ठिकाणी यांत्रिकीकरण झाले. यांत्रिकीकरणामध्ये यंत्रातील बदल यांत्रिकीकरणामध्ये तंत्रज्ञानातील अचूकता आणि उत्पादनातील काटेकोरपणा अभिप्रेत असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या उत्पादनामुळे यंत्रांनी बनवलेल्या वस्तू या हस्तकलेच्या वस्तूंपेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होतात. कामगारांची जागा यंत्रांनी घेतली. याचबरोबर यांत्रिकीकरणामुळे कामगारांमध्ये उत्पादनापासून परात्मतेची भावना वाढीस लागली. 3. भांडवल केंद्री उत्पादन. आजच्या औद्योगिक क्षेत्रात अधिकाधिक यांत्रिकीकरण आणि स्वयंचलन होत असल्याचे दिसते. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमधील प्रगतीमुळे औद्योगिक प्रक्रियांमध्ये बहुतांशी स्वयंचलनाचा वापर केला जातो. मात्र स्वयंचलनाचे प्रमाण भांडवलाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. 4. श्रमकेंद्री उत्पादन. पूर्वीच्या उद्योगांमध्ये उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता असते. कुशल कामगार मिळवण्यासाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देणे आवश्यक असते. काही काळाने तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था अस्तित्वात आल्या. उदाहरणार्थ व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या संस्था, अभियांत्रिकी, विज्ञान, संस्थात्मक आणि औद्योगिक मानसशास्त्र यांच्या अभ्यासक्रमांचे पदवी शिक्षण देणारी महाविद्यालये आणि विद्यापीठे इत्यादी. 5. श्रमविभाजन. औद्योगिकीकरणाद्वारे उत्पादन प्रक्रियांमध्ये झालेल्या बदलांमुळे कामगाराने प्राप्त केलेल्या कौशल्याचा प्रकार, त्यासाठी घेतलेल्या प्रशिक्षणाचा स्तर, कौशल्याचे विशेषीकरण आणि कौशल्य पातळी यांचा विचार करून कामाचे वाटप केले जाऊ लागले.
त्याचा परिणाम भिन्न भिन्न कौशल्यांसाठी भिन्न भिन्न वेतनश्रेणी निर्माण होण्यात झाला. त्यातून आर्थिक स्तरावर आधारलेले भिन्न वर्ग, कामगार संघटना आणि कामगार चळवळी अस्तित्वात आल्या. कृती 2. एखाद्या गावातील किंवा शहरातील अनुभव आणि निरीक्षणे म्हणजेच भौतिक वातावरण, आर्थिक जीवन, प्रथा, खानपानाचे प्रकार, धार्मिक श्रद्धा इत्यादी वर्गापुढे सादर करण्यासाठी तुमच्या वर्गातील 4 स्वयंसेवक निवडा. सादरीकरणासाठी प्रत्येकाला 5 ते 7 मिनिटांचा अवधी द्या. सादरीकरणासाठी ते संगणकाचा वापर करू शकतील. त्यानंतर वर्गामध्ये केलेल्या सादरीकरणांच्या आधारे चर्चा करा. 4.2 शहरीकरण. छोट्या मोठ्या शहरांचा उदय आणि विस्तार होत त्यांचे रूपांतर महानगरांमध्ये होणे हा औद्योगिक वाढीचा अपरिहार्य परिणाम आहे. आधुनिक शहरीकरण हा औद्योगिकीकरणाचा परिणाम आहे. शहरात उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधींमुळे खेड्यांकडून शहराकडे येणाऱ्या लोकांचा ओघ सतत सुरू राहतो. त्यातून नगरवादाचे वैशिष्ट्यपूर्ण जीवनमान उदयाला येते. शहरीकरणाची व्याख्या. अँडरसन यांच्या मते शहरीकरणाची प्रक्रिया दुतर्फी असते. त्यामध्ये एका बाजूस खेड्यातील लोकांचे शहराकडे होणारे स्थलांतर कारणीभूत असते, तर कृषी जीवनाशी निगडीत असणाऱ्या व्यवसायांमधून अर्थार्जनासाठी उद्योगधंदे, व्यापार, सेवा क्षेत्र आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये काम करणे, त्यामुळे स्थलांतरितांचा जीवनविषयक असणारा दृष्टिकोन, श्रद्धा प्रणाली, मूल्ये आणि वर्तमान पद्धती यामध्ये होणारा बदल हा दुसऱ्या बाजूस असतो. थॉमस वॉरेन यांनी सामाजिक शास्त्राच्या ज्ञानकोशामध्ये शहरीकरणाची व्याख्या मांडली आहे. त्यांच्यामध्ये शहरीकरण ही मुख्यतः किंवा संपूर्णतः शेतीशी संबंधित असलेल्या लोकांचे निर्वाहासाठी अधिक विस्तारित अशा सरकारी, व्यापारी, उत्पादन किंवा उत्पादनाशी निगडीत असलेल्या क्षेत्रांकडे झालेले निर्गमन होय. मार्विन ओल्सेन. त्यांच्या मते शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या ग्रामीण भागातून लोकांनी शहरांकडे आकृष्ट होणे आणि शहरी समाजात मिसळून जाणे या गोष्टींचा अंतर्भाव असतो. शहरीकरणाची वैशिष्ट्ये. 1. शहरी केंद्रांकडे होणारे स्थलांतर. कारखान्यांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनी हळूहळू कारखान्यांच्या आसपासच्या भागात स्थलांतर केले. त्यामुळे अशा ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढत गेली. अशा रीतीने थोड्याच अवधीत कारखान्यांच्या भोवतालच्या जागांमध्ये लोकसंख्या आणि घरांची संख्या यांच्यात वाढ झाली. आजही देशभरातून कामाच्या शोधात असणाऱ्या स्थलांतरितांचा ओघ शहरांकडे सतत वाहत आहे. अशा रीतीने रोजगाराच्या शोधात असणाऱ्या लोकांची शहरातील लोकसंख्येत सतत भर पडल्यामुळे शहरांमधील लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली. अशा प्रकारे सतत विस्तारणाऱ्या शहरांचे रूपांतर महानगरांमध्ये झाले. उदाहरणार्थ मुंबई, पुणे, नागपूर इत्यादी. 2. औद्योगिक विस्तार आणि प्रवास. औद्योगिक विस्तार हे आजच्या शहरांचे अनिवार्य वैशिष्ट्य आहे. औद्योगिक विस्तारामुळे झालेल्या स्थलांतरामुळे राहती जागा आणि कामाची जागा यामधील अंतर वाढत गेले. मोठ्या शहरातील लोकांना घर ते कामाचे स्थळ यामधील प्रवासासाठी दिवसाकाठी 3 ते 4 तास घालवावे लागणे ही नित्याचीच बाब झालेली आहे. 3. समाजाची अनेकविधता. शहरीकरणामुळे अनेकविध प्रकारचे लोक एकत्रित आले. शहरी समूहांमध्ये लिंगभेद, लैंगिकता, जात, धर्म, वर्ग, भाषा अशा अनेक दृष्टींनी भिन्नत्व असलेले लोक एकमेकांच्या संपर्कात आले. अशा प्रकारच्या अनेकविधतेने युक्त असलेल्या समूहातून मिळून मिसळून राहण्यामुळे तिथे व्यक्तिगत कर्तृत्वाला महत्त्व आल्यामुळे सामाजिक जीवनातील पूर्वापार चालत आलेले अनेक निर्बंध विरत गेले. 4. शहरी जीवनशैली. शहरीकरणाच्या प्रक्रियेचा शहर आणि शहराच्या आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर काय परिणाम होतो याचे वर्णन करताना लुईस वर्थ यांनी शहरीवाद एक जीवन पद्धती अशा अर्थाचा शब्दरचनेचा प्रयोग केला होता. या जीवनपद्धतीमध्ये दूरस्थ स्वरूपाचे दुय्यम नातेसंबंध, त्यामधील हिशोबीपणा, व्यक्तिस्वातंत्र्याला अधिक महत्त्व,
भावनेपेक्षा तर्काधिष्ठितेला प्राधान्य, रूढी, परंपरा, कुटुंब, धर्म इत्यादी गोष्टींचा पगडा कमी होणे अशा प्रकारच्या शहरी मानसिकतेवर आधारलेल्या विशिष्ट लक्षणांचा समावेश असतो. 5. शहरी प्रशासन. शहरीकरणामध्ये नागरी नियंत्रण आणि जबाबदाऱ्या यांच्या संबंधातील कारभार परंपरागत पंचायतऐवजी नगरपालिका किंवा महानगरपालिका या संस्थांकडे असतो. शहरी क्षेत्राचा विकास आणि पुनर्विकास यांचे नियोजन यांची जबाबदारी त्यांच्याकडे असते. शहराच्या सुरक्षा व्यवस्थेच्या नियंत्रणासाठी दुय्यम स्तरावरील कार्यप्रणाली उपयोगात आणल्या जातात. उदाहरणार्थ, वाहतुकीच्या कायद्यांचे पालन व्हावे म्हणून वाहतूक पोलिसांची नियुक्ती आणि रस्त्यांवरील वाहतूक यंत्रणा. 6. कौशल्याधिष्ठित श्रमविभागणी. कौशल्ये, प्रशिक्षण, कौशल्याचे विशेषीकरण आणि अतिविशेषीकरण यांना शहरी वातावरणात खास महत्त्व प्राप्त होते. व्यक्तीची कौशल्ये आणि प्रावीण्य यानुसार श्रमविभागणी होते. उदाहरणार्थ, एखाद्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात येते, जसे की उत्पादन, वित्त व्यवस्थापन, विपणन, विक्री विभाग, जाहिरात इत्यादी. याशिवाय या विशिष्ट भागांमध्येही ते काम कौशल्ये आणि प्रावीण्यावर विभागलेले असते. 4.3 आधुनिकीकरण. आधुनिकीकरण या संज्ञेचा वापर पहिल्यांदा डॅनियल लर्नर यांनी केला. आधुनिकीकरण ही संकल्पना एखादी व्यक्ती किंवा एखादा गट किंवा एखादा समाज यांच्या संदर्भात लागू केली जाऊ शकते. बऱ्याचदा आधुनिकीकरणाचा विचार आर्थिक बाबतीत करण्याकडे कल दिसतो, परंतु आर्थिक जीवनाच्या संदर्भाबरोबरच आधुनिकीकरणाचा विचार सामाजिक जीवन, तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा, संस्कृती, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांच्या संदर्भातही करावा लागतो. आधुनिकीकरणामुळे मूल्यपद्धती, श्रद्धाप्रणाली आणि वर्तवणुकीसंबंधीचे संकेत यांच्यामध्ये बदल घडून आला आहे. आधुनिकीकरणाच्या काही व्याख्या पुढे दिल्या आहेत. आधुनिकीकरणाच्या व्याख्या. डॅनियल लर्नर. सामाजिक बदल ही जुनीच प्रक्रिया आहे. त्याचीच सद्य संज्ञा म्हणजे आधुनिकीकरण. या प्रक्रियेतून कमी विकसित समाज विकसित समाजांची वैशिष्ट्ये स्वीकारतात. रुस्टो आणि वॉर्ड. आधुनिक विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपयोजन म्हणजे आधुनिकीकरण. अलातास. आधुनिकीकरण ही अशी एक प्रक्रिया आहे ज्यामुळे संबंधित समाजात मान्य होईल अशा पद्धतीने उत्तम आणि समाधानकारक जीवनपद्धती विकसित करण्याचा अंतिम हेतू बाळगून आधुनिक विज्ञानाचा स्वीकार करणे. आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये. 1. विज्ञाननिष्ठता. विज्ञाननिष्ठता म्हणजे कोणत्याही गोष्टीचे आकलन आणि स्पष्टीकरण करण्याची वैज्ञानिक पद्धती होय. वैज्ञानिक पद्धतींवर आधारलेल्या शिक्षणाद्वारे आणि कोणत्याही युक्तिवादाचे समर्थन करण्यासाठी प्रात्यक्षिकांच्या आधारे मिळवलेल्या पुराव्यावर भर देण्याने विज्ञाननिष्ठता विकसित होते. 2. तर्कनिष्ठ दृष्टिकोन. याचा संबंध तर्कवादाशी आहे. तर्कवाद संकल्पनेत कोणत्याही गोष्टीचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देण्याचा दृष्टिकोन आणि क्षमता यांचा समावेश आहे. तर्कवाद स्पष्टीकरण दोन गोष्टींमधील कार्यकारणभाव उलगडून दाखवते. तर्कनिष्ठतेमध्ये आध्यात्मिक, धार्मिक मूल्यांवर आधारलेल्या स्पष्टीकरणाकडून इहवाद आणि तर्कवाद यावर आधारलेल्या स्पष्टीकरणाकडे झुकलेला कल स्पष्टपणे दिसतो. 3. तंत्रज्ञानातील सुधारणा. आधुनिकीकरणाच्या अनेक व्याख्यांमध्ये तंत्रज्ञानाच्या उपयोजनातील प्रगतीवर भर दिलेला दिसतो. पर्यायाने ते औद्योगिक समाजाचे एक मुख्य वैशिष्ट्य मानले जाते. त्यासाठी अचूकता मिळवण्याची यंत्रे, कौशल्यांचे विशेषीकरण आणि अचूकता या गोष्टींची आवश्यकता असते. 4. नवीन कल्पनांचे स्वागत करण्याचे स्वातंत्र्य. समस्यांच्या निराकरणासाठी नवीन कल्पनांचे स्वागत करणे, उपलब्ध पर्यायांची पडताळणी करणे, नवीन मार्ग चोखाळणे, नवनिर्मितीच्या मार्गांचा शोध घेणे अशा गोष्टी स्वेच्छेने स्वीकारणे आवश्यक असते. आधुनिकीकरणाचा अर्थ आधुनिक यंत्रे आणि उपकरणांचा उपयोग करणे इतक्यापुरताच मर्यादित असू शकत नाही. 5. चिकित्सक विचार पद्धती. संबंधित गोष्टींचे बारकावे समजून घेऊन त्यातील बऱ्या वाईट पैलूंचे परीक्षण करता येणे म्हणजे चिकित्सक विचार पद्धती. या व्यक्ती
ज्या व्यक्ती आधुनिक आहेत असे म्हणता येईल त्यांची रोजच्या घटना, साहित्य, संस्कृती, कला, रूढी, श्रद्धा इत्यादी सर्व गोष्टींकडे चिकित्सक वृत्तीने पाहून त्यांचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू समजून घेण्याची तयारी असते. आत्मपरीक्षण करणे म्हणजे अंतर्मुख होऊन स्वतःच्या व्यक्तित्वातील बऱ्या वाईटाचा शोध घेणे हा गुणसुद्धा चिकित्सक वृत्तीचाच एक भाग आहे. कृती 3. वर्गामध्ये 2 मिनिटांच्या कालावधीत उत्स्फूर्त भाषण देण्याची स्पर्धा आयोजित करा. स्पर्धेशीर भाषणाचा विषय असेल पारंपरिक समाजाअंतर्गत आधुनिकीकरणाची प्रक्रिया, एक आव्हान या दृष्टिकोनातून पाहणे. 4.4 जागतिकीकरण. डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे अर्थमंत्री असताना त्यांनी अंमलात आणलेल्या नवीन आर्थिक धोरणांमुळे 1991 भारतातील जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळाली. त्यांच्या धोरणांना LPG असे म्हटले गेले. L म्हणजे लिबरलायझेशन म्हणजेच उदारीकरण, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन म्हणजेच खाजगीकरण आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजेच जागतिकीकरण. या 3 नवीन धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला जणू मोकळे आकाशच मिळाले. भारत हा जिथे खुला व्यापार, परकीय भांडवल आणि स्रोत आकृष्ट करण्यासाठी खुले वातावरण आणि उद्योग सुरू करण्याची सुलभता या सोयी उपलब्ध आहेत, अशा अर्थव्यवस्थेच्या व्यापक जागतिक व्यापार विश्वाचा भाग झाला. सुरुवातीला या नव्या आर्थिक धोरणाचा उपहास केला गेला, त्यावर टीका झाली. जागतिकीकरणाचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम आहेत. आपण जागतिकीकरणाचे स्वरूप समजावून घेऊया. जागतिकीकरणाच्या व्याख्या. मार्टिन अलब्रो आणि एलिझाबेथ किंग. ज्यामुळे जगातील लोक एकाच वैश्विक समाजाचे सदस्य बनतात अशा सर्व प्रक्रियांचा संदर्भ जागतिकीकरणाशी जोडलेला आहे. अँथनी गिडेन्स. ज्यामुळे दूरवरच्या प्रदेशांशी असलेले नाते अशा पद्धतीने जोडले जाते की अनेक मैल दूर असलेल्या प्रदेशात घडणाऱ्या घटनांचे पडसाद स्थानिक घटनांवर होतात आणि त्याच न्यायाने स्थानिक घटनांचा परिणाम जागतिक पातळीवरील घटनांवर होतो. ती प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण. रोलंड रॉबर्टसन. जागतिकीकरण म्हणजे जग अधिकाधिक जवळ येणे आणि आपण सर्वच एक आहोत अशी तीव्रतेने जाणीव होणे होय. जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये. 1. तत्त्वांची उदारता. जागतिकीकरण ही बदलाची एक प्रक्रिया म्हणून त्याकडे पाहिले तर हस्तक्षेप न करणे हे तत्त्व जागतिकीकरणाचा अविभाज्य हिस्सा आहे. अर्थव्यवस्थेच्या संदर्भात ती खाजगी उद्योजकांसाठी खुली असण्याची जागतिकीकरणाचा संबंध आहे. याला उदारीकरणाची प्रक्रिया म्हणतात. या प्रक्रियेने जीवनाच्या सर्व क्षेत्रातील लोकांना एकत्र आणले. अनिर्बंध ही संज्ञा मुळात फ्रेंच संज्ञा आहे. याचा अर्थ करू द्या असा होतो. अर्थशास्त्राच्या संदर्भात पाहिले असता या संज्ञेचा अर्थ व्यापार स्वातंत्र्य आणि स्पर्धा स्वातंत्र्य असा होतो. ही अशी तत्त्वप्रणाली आहे जी अर्थविश्वातील सरकारी हस्तक्षेपास विरोध करते किंवा अमान्य करते. 2. खाजगी उद्योग. खाजगीकरणाची प्रक्रिया ही जागतिकीकरणाशी निकट असलेली प्रक्रिया आहे. खाजगीकरणाद्वारे पूर्वी सरकारी नियंत्रणाखाली असलेली आरोग्यसेवा, विमा, आकाशवाणी, दूरदर्शन, शिक्षण यासारखी सेवा उद्योग क्षेत्रे खाजगी उद्योजकांसाठी खुली करण्यात आली. 3. नफा मिळवणे. नफा मिळवणे हे खाजगीकरणामागील प्रमुख उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे. जागतिकीकरणामुळे प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा तीव्र स्वरूपाची झाली. होतकरू व्यक्तींसाठी अधिक संधी आणि पर्याय त्यांच्या उपलब्धतेत वाढ झाली. त्याचा फायदा घेत अनेक सेवा पुरवठादारांनी प्रमाणाबाहेर नफा मिळवला. उदाहरणार्थ व्यापारी तत्त्वावर काम करणाऱ्या अनेक खाजगी संस्था. 4. बाजारीकरण. जागतिकीकरणामुळे औद्योगिक उत्पादन वाढले. त्याचा परिणाम बाजारीकरणास मोठ्या प्रमाणावर चालना मिळवण्यात झाला. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या भव्य बाजार सदृश्य दुकानात गेलात तर तुम्हाला विविध प्रकारच्या उत्पादनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. या भव्य बाजारांमध्ये ग्राहकांना निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे चंगळवाद वाढला आणि एक समाज म्हणून आपण अधिक भौतिकवादी झालो हे निश्चित.
5. परावलंबित्व. जागतिक अर्थव्यवस्था या संज्ञेचा परिचय तुम्हाला झालेला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा आपल्यावर काय परिणाम झाला आहे? आपण सर्व परस्परावलंबी आणि परावलंबी झालो आहोत. आपल्यासमोर अशा अनेक उत्पादनांची उदाहरणे आहेत ज्यातील सुटे भाग एके ठिकाणी उत्पादित केले जातात तर त्यांची जुळणी मात्र खूपच दूरवर असणाऱ्या ठिकाणी केली जाते. 6. ज्ञानाचे सामायिकीकरण. विविध स्रोतांचा सामायिक उपयोग हे जागतिकीकरणाचे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये उत्पादन प्रक्रियेच्या तांत्रिक ज्ञानाच्या आदानप्रदानाचे सुलभीकरण संगणकीय प्रणालीमुळे झाले आणि आदानप्रदानातील भौगोलिक राजकीय सीमांचा अडसर दूर झाला. बाह्यस्रोतांचा वापर ही संकल्पना आपल्याला परिचित आहे. सीमापार देशांमध्ये असलेल्या प्रशिक्षित लोकांना त्यांच्याजवळ विशिष्ट कौशल्यांच्या आधारे दुसऱ्या देशातील लोकांना स्थलांतर न करता सेवा देणे आणि अर्थार्जन करणे याच्या संधी प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे बाह्य स्रोतांचा वापर करणे हा होय. उदाहरणार्थ अमेरिका, इंग्लंड, कॅनडा यासारख्या देशांमधील कंपन्यांसाठी काम करणारी भारतातील BPO आहेत. कृती 4. लोकांच्या आयुष्याबद्दल माहिती मिळवण्याची एक पद्धती पुढे सांगितली आहे. त्याला निवेदनात्मक संशोधन पद्धती असे म्हणतात. त्यामध्ये लोकांच्या जीवन कहाण्यांच्या आधारे माहिती गोळा केली जाते. तुमच्या वर्गातील काही स्वयंसेवक निवडा आणि जवळच्या 1-2 दुकानांना भेट देऊन तेथील दुकानदारांना त्यांच्या व्यवसायासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधा. संबंधित व्यवसायाची सुरुवात केव्हा झाली, ती कोणी केली, त्यांच्या विक्रीत काही बदल झाले का, त्यांच्या ग्राहकांच्या वर्तणुकीत काही बदल झाले का, विक्रेत्यांना काही समस्या आहेत का, असले तर ते कोणते आहेत, अशा प्रकारे प्रश्न विचारा. या संवादातून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे 200 ते 300 शब्दांमध्ये त्यांच्या जीवन कहाण्या लिहा आणि वर्गात वाचून दाखवा. सर्वांच्या कथनामध्ये एक विशिष्ट स्वरूप दिसते का ते पहा.